लहान मुले जर खूप त्रास देत असतील, मम्मीला व्हिडिओ काढून देत नसतील, तर त्यांना पोलीस स्टेशनला, पोलिसांच्या ताब्यात द्या, त्यांना बोर्डिंगला टाका. खूप जर त्रास देत असतील तुमची मुले, तर त्यांना नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी तुम्हाला एक नंबर देते, त्याच्यावर तुम्ही बोर्डिंगला पाठवा. बरं का, अशा मुलांना जे खूप त्रास देतात त्यांना, आता त्यांना कळाले. हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? आज अन्वीला माझ्याबरोबर व्हिडिओ काढायचा आहे. तिला सुद्धा रेसिपी करायला आवडतात. ती मोठी झाल्यावर रेसिपीचं चॅनल काढणार आहे, तर तुम्ही नक्की फॉलो करा. तिला जेवण बनवायला आणि जेवण खायला आवडतं. तर आज मी तुम्हाला अशाच 5 सोप्या पद्धतीच्या रेसिपी सांगणार आहे, ज्यांनी मला मदत केली वेट लॉसमध्ये, आणि त्या अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये बनतात. 5 मिनिटामध्ये कुठलीही रेसिपी बनत नाही. 5 मिनिटं म्हणजे कमेंट अशी आली होती की 5 मिनिटामध्ये बनणाऱ्या हेल्दी असे ऑप्शन्स सांग. तशी सांगायला तर 2 अंडी कुकरला लावली किंवा 2 अंडी लावली तर 5 मिनिटामध्ये बनतात. पण मी आज मला प्युअर व्हेज असं 5 रेसिपी सांगणार आहे, ज्यांनी मला वेट लॉससाठी मदत केली. त्याच्या आधी आपण एक मशीन जी आहे, ज्यांना मेजरमेंट करून खायचं आहे. आता एखादं कडधान्य 100 ग्रॅम कडधान्य, तर ते कच्चं कडधान्य भिजवायचं नाही, हे मला आधी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आणि भिजवल्यानंतर मोड आल्यानंतर त्याचं मेजरमेंट करायचे. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे, त्याला लाईक करायचं. त्याचं नाव काय आपल्या चॅनलचं नाव? मॉम्स किचन जॉय. मॉम्स किचन जॉय. तर आज अन्वी काय मला व्हिडिओ काढू देणार नाही, म्हणजे तुझ्या मी मांडीवरच बसणार आहे. तर मी तुम्हाला 5 असे हेल्दी ऑप्शन सांगणार आहे की ज्यांना वेट लॉस करायला मदत होते. वेट लॉस म्हणजे ती गोष्ट खाण्याने वेट लॉस होत नाही. ऑलरेडी अशा आपल्याकडं शॉर्ट व्हिडिओजमध्ये अशा भरपूर रेसिपीज आहेत. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब गेली. अशा भरपूर रेसिपीज आहेत, ती खूप वेळ झालं मी व्हिडिओ काढायला बसती, मला व्हिडिओज काढून देत नाहीये. तर अशा खूप रेसिपीज आहेत वेट लॉसच्या, मी टाकलेल्या आहेत. तरी पण तुम्हाला मी आता तोंडी 5 रेसिपी सांगणार आहे, ज्या वेट लॉसमध्ये मी जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या. तर त्यासाठी तुम्हाला घरी काय काय आणून ठेवायचं आहे. घरी आपल्याला काय असलं पाहिजे ते सांगते. हिरवे जे मूग असतात ना, ते हिरवे मूग म्हणजे ते कडधान्य आपल्या घरात असलं पाहिजे. वेगवेगळे स्प्राउट आपल्या घरात असले पाहिजे, ज्याचे की आपण स्प्राउट बनवू शकतो, म्हणजे मटकी. दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीन असलं पाहिजे घरात. ते जे आपण सोयाबीन खातो ना, ते चोत्यापासून बनवतात, ते चोथा असतो, ते गोलवालं सोयाबीन, ते सोयाबीन. बेसन पीठ असलं पाहिजे. जे नॉनव्हेज वगैरे खातात त्यांनी अंडी खाल्ली तरी चालतात, पण मी प्युअर 5 व्हेज माझे पदार्थ सांगणार. आता पदार्थ नंबर 1, मूग डाळीचं दिरडं. मूग डाळीचं म्हणजे आठवड्याभराचा असा प्लॅन केला आणि तोच रिपीट केला ना, फक्त कडधान्य बदलायचं आणि आतलं कंटेंट थोडंफार चेंज करायचं, तर खूप फरक पडतो. ब्रेकफास्टच्या 5 रेसिपी सांगणार आहे. पहिलं म्हणजे आहे मुगाचं दिरडं. आता हिरवे मूग घ्यायचे, रात्रीचे भिजत ठेवायचे, सकाळी भिजलेले मूग घ्यायचे. तुम्हाला मेजरमेंट करायचं असेल तर मी अन्वीला 100 ग्रॅम कडधान्य कसे मोजायचे ते तुम्हाला दाखवते. अन्वी दाखवत आहे कशी करायची. ऑन एकदाच. वाटी ठेवा. टेर, TARE. प्रेस कर. बस, एकदा 0 झालं. आता टाकायचं. इकडं बघ. 6 ग्रॅम. किती टाकायचे? 50 ग्रॅम. चला, काम वाढवलं अन्वी मॅडम तुम्ही. ठीक आहे, 12 ग्रॅम. 50 ग्रॅम. 26, 34, 45, 47, 50. झालं. 50 ग्रॅम. तुम्ही बघितलं तर ते मोड आल्यानंतरचं कडधान्य मोजायचे. तिथं मी बिना मोडाचं दाखवलेलं आहे. तर मोड आल्यानंतर 100 ग्रॅम कडधान्यामध्ये 2 दिरडे होतात, ते घ्यायचंय आपल्याला. भिजवलेले मूग घ्यायचे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण टाकायचे,
छान पाणी टाकून बारीक करायचे, मीठ टाकायचं, तिखट मीठ टाकायचं, तुम्हाला कुठला गरम मसाला टाकायचा असेल तर, आणि अगदी कमी तव्यामध्ये त्याचे डोसे करून खायचे. मोठे 2 डोसे होतात. 100 ग्रॅम दह्याबरोबर खा, नाहीतर तुम्ही एखाद्या शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खा. ते तुम्हाला अगदी सफिशियंट असतात. पोट भरतं आपलं, आपल्याला थोड्या वेळानं भूक लगेच लागत नाही, आणि त्याच्यामधून 20 ते 22 ग्रॅम त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, ते सुद्धा आपल्या शरीराला मिळतात. हा आपला पहिला नाश्ता. दुसरा नाश्ता म्हणजे बनवायला सोपं सांगते. आता हे सांगितलं, ह्याला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. 15 मिनिटामध्ये पूर्ण सगळं काय मिक्सरमध्ये सगळं टाकलं, बारीक केलं, ग्रेट केलं. दुसरा नाश्ता म्हणजे मखाने घ्यायचे 50 ग्रॅम. 50 ग्रॅम 1 वाटी भरून होतात. 1 वाटी भरून मखाने घ्यायचे. 1 ग्लास दूध घ्यायचा, छोटासा ग्लास किंवा अर्धा ग्लास दूध घ्यायचा. त्याच्यामध्ये त्या गरम दुधामध्ये मखाने भिजवायचे. 2-3 बदाम टाकायचे, 2-3 काजू टाकायचे, 1 खजूर टाकायची, आणि हे भिजत ठेवायचे 1 तासभर. आणि तासभर नाही, अर्ध्या तासामध्येच. आता मी सकाळी पण केलेलं, अर्धा तास भिजत ठेवलेलं. अर्धा तास भिजत ठेवायचं, आणि मिक्सरला किंवा ज्युसर तुमच्याकडे असेल तर मध टाकून ज्युसरला बारीक करायचं. असेल तर त्याच्यामध्ये 1 बनाना टाकला तरी चालतो. मी बनाना टाकूनच करते. बनाना नसेल खायचा तरी चालतं, पण बनाना टाकावं, टेस्ट लागते थोडीशी. 1 बनाना टाकून मिक्सरला फिरवून किंवा ज्युसरला फिरवून खायचं. दिस इज व्हेरी गुड ऑप्शन. आता तिसरा जो ऑप्शन आहे, तुम्हाला सांगते, ब्राऊन ब्रेडच्या रेसिपीज सांगा. मी केलेल्या आहेत, पण तुम्हाला मे बी मिळत नसतील. पनीर आणायचं. आपलं जेवढं वजन ना तेवढं पनीर पाहिजे. आता 70 किलोला 70 ग्रॅम वजन, पण ठीक आहे, नसेल जात तर 50 ग्रॅम 60 ग्रॅम तरी पनीर पाहिजे, म्हणजे एवढासा क्यूब येतो. तो अगदी थोड्याशा तेलामध्ये तिखट मीठ टाकून फ्राय करायचा, कट करायचा. ब्राऊन ब्रेड घ्यायचा, त्याच्यावर कांदा काकडी टोमॅटो टाकायचं, तिखट मीठ टाकायचं, ते पनीर ठेवायचं. चवीला सॉस थोडासा टाकला तरी चालतो. सॉसमध्ये कॅलरीज असतात, मला पण माहिती आहे, पण थोडासा एक टेस्ट येण्यासाठी टाकायचा. आणि दुसरा ब्रेड टाकायचा, आणि छान आपल्याला तव्यावर भाजायचे. हा आपला आहे तिसरा ऑप्शन. ओके. आता चौथा ऑप्शन तुम्हाला सांगते. सोयाबीन आपण जसं गरम पाण्यामधून काढतो, ते सोयाबीन तेवढंच 1 वाटी भरून, म्हणजे 70 ते 100 ग्रॅम म्हणू शकतो आपण. त्या वाटीमध्ये जशी तुमची वाटी आहे तेवढ्या वाटीवर आपल्याला बास होतं. आपल्याला पण किती सांगितलं 100 ग्रॅम 200 ग्रॅम, तरी ते पोटात तरी आपल्या गेलं पाहिजे, आपलं पोट भरलं पाहिजे. तर 1 वाटी भरून सोयाबीन भिजवलेलं आपण गरम पाण्यामधून काढतो ना पिळून, असं ते सोयाबीन मिक्सरला बारीक करायचं. त्याच्यामध्ये 1-2 चमचे बेसन पीठ, म्हणजे कन्सिस्टन्सी असं की तव्यावर डोसा झाला पाहिजे. हिरवी मिरची, तिखट, मीठ, कांदा मस्त आपण बनवतो ना तसं ते टाकायचं आणि त्याचं मस्तपैकी बिरडं करून खायचं. ही गोष्ट आहे, ही तव्याला जास्त चिकटते, त्यामुळे नॉनस्टिकच्या तव्यातच करावे लागते. ह्या सगळ्या रेसिपीज आपल्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये आहेत, पण तरी तुम्ही कमेंट केले होते की परफेक्ट 5 ते 10 मिनिटामध्ये होणाऱ्या रेसिपी सांग की जे तू वेट लॉसमध्ये खात होती. आणि 5वी गोष्ट जी सगळ्यात सोपी आणि बनायला सोपी, तुम्ही म्हणता ना 5 मिनिटात, ते 5 मिनिटामध्ये बनली पाहिजे, तर कुठलंही कडधान्य घ्या. हिरवे मूग घ्या, मोड आलेलं कडधान्य, हिरवे मूग घ्या, नाहीतर मटकी घ्या, आपले छोले घेऊ शकता, किंवा आपण ते हे खातो घेवडा, त्याला काय म्हणतात, तो घेवडा, लाल घेवडा असतो, ते उकळलेलं, हे शिजवून काढायचं मिठाच्या पाण्यातनं, मीठ हळदीच्या पाण्यातनं शिजवायचं. कच्चं मी कधी घेतलेलं नाहीये, पचतही नाही, पचण्यापेक्षा चव पण लागत नाही. मस्त शिजवून घ्यायचं, थोडंसं तेल टाकायचं, कांदा टोमॅटो टाकायचं, आणि कडक त्याच्यामध्ये परतायचं, आणि वरून मस्त थोडीशी शेव घ्यायची आणि खायचं. 5 मिनिटामध्ये रेसिपी. ज्याला तेलामध्ये फ्राय नाही करायचं थोड्या, पण त्यानं डायरेक्ट उकळलेल्या पाण्यातनं घेऊन खाल्लं तरी चालतं. मी तेलामध्ये फ्राय करायची, कारण मला काहीतरी खाण्यापेक्षा आपलं चवीचं खायला आवडतं, त्यामुळे तर हे 5 ऑप्शन मी जास्त करून खायचे माझ्या वेट लॉसमध्ये, आणि अजूनही आम्ही खातो. मला माझ्या मिस्टरांसाठी बनवायला लागतं, फक्त त्यांना मी मेजर करून देते, कारण मी ते मेजर करून खाल्लेलं बघितलेलं आहे, पण मला तेवढं जात नाही. कारण 100 ग्रॅम जर कुठलं कडधान्य म्हणलं ना तर ते वाटी भरून असतं, ते वाटी भरून कडधान्य मला सरत नाही, म्हणजे मला नाही माझ्या पोटात जात. त्यामुळे मला जेवढं लागतं तेवढंच खाते, पण ज्याला खरंच मेजरमेंट करून खायचं असेल तर ते अन्वीनं जसं दाखवलंय तसं तुम्ही काउंट करून खाऊ शकता. फक्त तुम्हाला सांगितले की कडधान्य मोड आल्यानंतर मोजायचं. आधी जर तुम्ही हे 100 ग्रॅम कराल ना तर जवळजवळ पावशेर एवढं मुगाला मोड आलेले असतात. पावशेर जेवढं आपण आणतो ना तेवढं ते वजन असतं, त्यामुळे असं काही करायचं नाही.
मोड आल्यानंतरच मोजायचे. पनीर मोजायचं आहे ना 70 ग्रॅम 60 ग्रॅम 70 ग्रॅम ते सुद्धा तसंच मोजून खायचंय, किंवा अंदाज जर आपल्याला दुकानदाराकडूनच आणता येत असेल तरी आणलं तरी चालतं. असं काही नाही की स्पेशली सगळं मोजूनच खावं. एक होता काटा म्हणून तुम्हाला दाखवला, तर मी माझ्या मिस्टरांना देताना तसंच देते, कारण ते काउंट करूनच खातात. त्यांना जसं सांगितलेलं असतं तसं. मी काय कधी काउंट करून खात नाही. प्रत्येकाचं ज्याची त्याची आवड असते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ थोडासा डिस्टर्बन्समध्ये गेला, कारण की अन्वी मला अजिबात सकाळपासून व्हिडिओ नाहीच काढून देणार. म्हणली फिरायला चल म्हणती, आणि बाहेर इतकं ऊन पडलंय त्याच्यामुळे मी तिला काही नेत नाही. ती म्हणली मी तुला व्हिडिओ काढून देणार नाही, आणि मला ते दाखवायचं मोजलेलं, त्यामुळे तिला पण दाखवलं. तर घरामध्ये कडधान्य मखाने ह्या गोष्टी आणून ठेवत जा. बाकीचा फालतू खर्च करण्यापेक्षा चांगल्या चांगल्या गोष्टी घरात आणून ठेवलेल्या नक्कीच आपल्या शरीरासाठी फायदा देतात. म्हणजे 500 रुपये 700 रुपये हॉटेलला जाऊन घालवतो ते ठीक आहे, घालवले जातात किंवा घालवतात, पण त्याच 500 ते 700 रुपयामध्ये घरामध्ये आपले 5 कडधान्य येतात. 5 कडधान्यांचे प्रकार 100-100 रुपयाचे आणले तरी येतात. म्हणजे जे खरंच असं सांगतात ना की हे महाग जातं डाएट, ते महाग जातं. महाग काही नाही, कडधान्य आपण पहिल्यापासूनच खातो. कडधान्य खाल्लेली चांगली असतात, हिरव्या भाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात. फक्त खाण्याचं प्रमाण म्हणण्यापेक्षा आपल्या पोटाला लागेल तेवढंच खायचं, पण आपण काय खातोय ताटात हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 लाईक करा आणि छानशी गोडशी कमेंट करा. थँक्यू, बाय बाय.